एवढं सगळं म्हणजे तुम्हाला वेळ नाही हे बरोबर आहे, तरी सुद्धा तुम्ही दोन गोष्टीला वेळ काढता, एक लिखाण आणि दुसरं व्यायाम. आणि तिसरं व्यायाम, जॉगिंग करीत असतो मी. तुम्ही रोज सकाळी म्हणजे यावेळेला तुम्ही मुंबई मॅरेथॉन, हो, 71व्या वर्षी मुंबई मॅरेथॉन धावला. मुंबई मॅरेथॉन धावलो आणि परत मी स्वतः गोव्याला मॅरेथॉन घेतो. गेल्या रविवारी झाली, तिकडे पण मी जाऊन 2 दिवसापूर्वी धावून आलो. तुम्ही रोज सकाळी जॉगिंग करता? जॉगिंग करतो. आठवड्यातून 2 दिवस तबला खेळणं, राहिलेले 5 दिवस मी सकाळी जॉगिंग करतो. कधी कधी रविवारी छंद लागला तर 3 तास सुद्धा मी जॉगिंग करीत असतो. त्यामुळे मला वाटतं आरोग्य चांगलं राहिलं आहे, माझा कणा सशक्त राहिला आहे, माझे स्नायू पण सगळे बळकट राहिले आहे. तर लोकांना आश्चर्य वाटतं 71व्या वर्षात हा 25-30 किलोमीटर कसा धावू शकतो का म्हणून. आणि मला इतकं धावून आल्यावर काहीही वाटत, नंतर परत उड्या मारायला तयार असतो मी. असं एवढं होतं असं काय. ती एक मला वाटतं ते. पण तुम्ही लिखाण छंद म्हणून करता की एक गरज म्हणून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी? व्हेरी गुड. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला आनंद झाला की तुम्ही हा प्रश्न विचारला आहे. मी आत्तापर्यंत 36 पुस्तकं पब्लिश केली आहे आणि 18 व्हिडिओ कॅसेट किंवा सीडीज त्या पण पब्लिश किंवा ऑपरेशन टेक्निकचा. हे फार कठीण असतं, कठीण. आणि आता पण माझा पब्लिशरकडे एवढा डिमांड आहे माझ्याकडे, आणखीन करा, आणखीन करा. अजून आणखीन पण 1-2 प्रकार चालू आहे असं म्हणून. पण ह्याच्यात मी पैसा कधीच येऊ दिला नाही. ह्याच्यातली 10-12 टेक्स्ट बुक फॉर डॉक्टर्स आहे, जी सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे, लायब्ररीत आहे सगळ्याकडे. आणि बाकी सगळे ह्या ज्ञान लोकांना द्यायला, साध्या लोकांना द्यायला, त्यांची साधी पुस्तकं आहे. तुम्ही व्यायाम कसे करायचे, पाठदुखी म्हणजे काय, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय, स्लीप डिस्क म्हणजे काय, मायक्रो डिस्केक्टमी ऑपरेशन म्हणजे काय, ह्याचं ज्ञान द्यायला त्याची पुस्तकं आहेत सगळी. पण ही पुस्तकं किती मोठी, किती लहान. माझा टेक्स्ट बुक ऑफ स्पायनल सर्जरी 2 व्हॉल्यूम 1400 पानं, हे 4th, 5th, 6th एडिशन एवढं प्रचलित आहे की सारखे एडिशनच्या मागे एडिशन येत असतात सगळ्या जगात. पण सगळ्यांना माझे सांगणं एकच आहे की माझी जी रॉयल्टी आहे त्या रॉयल्टीची मलाच पुस्तकं द्या, तुम्ही पैसे नको. आणि ते पुस्तक मला भेट देणार डॉक्टर, मला आनंद होतो, तो पैशाने कधीच मिळाला नसता. मी कधीच कोणाकडनं रॉयल्टी घेत नाही. ही एक प्रकारची तुमची समाजसेवाच आहे. समाजसेवा. मला एक प्रश्न तुमच्या आयुष्यातला विचारायचा आहे जो राहिला होता. तुमचे आणि पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जवळचे संबंध होते, एकदमच जवळ. तरी सुद्धा तुम्ही कधी स्वाध्यायी बनला नाही. याचं कारण काय? ह्याचं कारण काय की खरोखरच महत्त्वाचा प्रश्न. आणखीन एकदा कवळ्याला आतली गोष्ट तुम्हाला सांगायची. कवळ्याला गोव्यात पांडुरंग शास्त्री 2 दिवस त्यांनी हे केलं होतं, प्रोग्राम केला होता. मी गेलो होतो तिकडे, त्यांच्याबरोबर गेलो होतो, मित्र म्हणून गेलो होतो, स्वाध्यायी म्हणून नव्हे. आणि त्याच्यात मग त्यांना कवळ्याला तो मोठा अभिषेक करायचा होता. तर म्हटलं, मी ब्राह्मणाला सांगितलं तिकडच्या की ते अभिषेक एकटेच नको, त्याच्यावर कंपनी म्हणून मी पण करतो वगैरे असं म्हणून. असं कदाचित त्यांच्या मनात तेव्हा कल्पना वगैरे झाली असणार की मी आता आय एम कन्व्हर्टिंग टू स्वाध्यायी असं म्हणून. पण मी मनात पूर्वीपासून सारखा विचार केला, हे जे मोठे लोक असतात त्यांना आमच्या माणसं गेली की त्यांना वाटायचं की ही विल बिकम इज फॉलोवर म्हणून. असं त्याच्या आधी बाबा आमटेंचे पण झालं होतं. बाबा आमटेंवर शस्त्रक्रिया? हो, शस्त्रक्रिया. त्यांच्या आनंदवनात पण मी गेलो होतो, त्यांना भेट दिली. त्यांना पण वाटायचं की त्यांचा काही कार्यक्रम, त्यांचा फल त्यांचा वाटायचं म्हणून मी तेव्हा विचार केला की मी म्हटलं ह्या सगळ्या लोकांना बरोबर राहीन, मित्र त्यांना मानतो, सगळं करतो, बरोबर सगळं आहे, पण मी त्यांचा फॉलोवर होणार नाही, मित्र होणार. ह्यामुळे काय होतं, अशामुळे माझं व्यक्तिमत्व डॉक्टर रामाने म्हणून स्वतंत्र ठेवलं मी, आणि ते मला ठेवायचंच तसं केलं. त्यामुळे मी पांडुरंग शास्त्री आठवले एक दिवस मी सरळ सांगितलं होतं, मी स्वाध्यायी नाही, स्वाध्याय प्रेमी आहे. आणि त्यांनी मानलं होतं. डॉक्टर सगळ्यांचा मित्र असायला पाहिजे, कोणाचा एकाचाच श्रद्धे, एकाच सेक्टचा फॉलोवर होऊ नको, सगळ्यांचाच मित्र असेल. तुमचं कुटुंब जे आहे, होय, तुमच्या सगळ्या प्रवासात या कुटुंबाचं काय योगदान आहे? कुटुंबात सर्वप्रथम माझी बायकोला मी वेळच देऊ शकत नाही. कधी कधी 2-2, 3-3 तास भेट सुद्धा होत नाही. कोणी विचारतात कशी आहे बायको, बरी आहे ना, म्हटलं घरी फोन करून विचारा, मलाच माहित नाही, मला सांगा बायको कशी आहे ती. अशी वेळ येते कधी कधी. पण तिने ते सहन करून घेतात. त्यांना पण माहीत असतं की मी त्यांना सांगतो, कधी कधी ते रागावतात, तुम्ही घरी येत नाही, आम्हाला पिक्चरला जायला मिळत नाही. म्हटलं मानतो, पण मी जे करतो सगळं त्याच्यात काहीतरी हेतू आहे. मी माझं काम संपल्या बारमध्ये जाऊन तिकडे बियर पीत बसत नाही,
किती केलं असतं तर तुम्ही तक्रार केली असली मी मानते असतं. मी काय करते याच्यामध्ये जीवनातलं काय ते ध्येय आहे, उद्देश आहे म्हणून करतो आहे, तुम्ही मानून घ्यायला पाहिजे असं सांगतो. ते समजतात. तुमचा मुलगा सुद्धा डॉक्टर आहे. माझा मुलगा सुद्धा डॉक्टर आहे आणि माझ्यापेक्षा मला वाटतं तो जास्त हुशार आहे. आणि तो पण जरा आता मुंबईत आलाय, अमेरिकेमध्ये होता तो. एक तुमची मुलगी आर्ट डिरेक्टर आहे. माझी मुलगी आर्ट डिरेक्टर आहे. ती पण आपल्या व्यवसायात नाम कमवते आहे. ON आणि या मोठ्या कंपनीमध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून काम करते आहे. ते रिस्पॉन्सिबल जॉब करते आहे सगळं. त्यामुळे सगळं तरी आत्तापर्यंत सगळं फॅमिली जो आहे सगळं समाधानाने चाललं आहे सगळं. माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही उत्तर द्यायला हवं. मला असं कळलंय तुम्ही इतकं मोठं काम केलंय की हे एक्सेप्शनल आहे भारतामध्ये. इतकं मोठं काम जगामध्ये तुम्हाला मान आहे, दुसरे देश तुम्हाला बोलवतात, तरी या भारत सरकारनं तुम्हाला अजून पद्मश्री, म्हणजे तुमचं काम पद्मभूषण पद्मविभूषण या दर्जाचं, तरी पद्मश्री सुद्धा दिलेलं नाही. मला असं कळलंय की 6 वेळा तुमचं नाव सुचवण्यात आलं होतं पण सरकारनं दाद दिली नाही. तुम्हाला वाईट वाटतं याचं? मला वाईट वाटत नाही, कारण पद्मश्री किंवा पद्म हा एकच असा पुरस्कार. मला असे बरेच पुरस्कार जगावर मिळाले आहे. मला अकॅडमिक पुरस्कारात बरंच समाधान मिळतं. आता 4 महिन्यापूर्वी टेम्पल युनिव्हर्सिटी फिलाडेल्फिया ॲन्युअल ओरेशन, सगळ्यात प्रेस्टिजियस लेक्चर त्यांनी द्यायला मला बोलवलं होतं. त्याच्यात मला जास्त समाधान वाटलं. जिथे नैपुण्याची किंमत नाही तिकडे मग आपण जास्त विचार करत काय बोलणार. डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांचं हे शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. इतका मोठा माणूस आपल्या समाजात आहे पण ते म्हणतात जिथे नैपुण्याची किंमत नाही तिथे काय बोलायचं. या मुलाखतीतून मी इतकंच समाजाला आणि सरकारला आवाहन करीन, असामान्य माणसं आपल्यामध्ये असतात, त्यांची कदर करायला शिका. डॉक्टर रामाणी त्यापैकीच एक आहेत. धन्यवाद.